Hello students, once again welcome into TYBA Special English class. I, Professor Malini Adao, teach you your subject DSE4, the study of English language, and today we are going to learn a important topic from our morphology, that is processes of word formation. Dear students, in the last lecture I have explained the important concepts from morphology, and today we are going to learn about the various processes which are used to form new words. The words in each and every language, they are made by different processes. New words they are made, and there are certain processes of making the words. These processes they are called as the processes of word formation. In English, there are two types of word formation processes. Some processes they are called as major processes of word formation, and some are called as minor processes of word formation. Most of the words they are formed with the major processes, and some words they are made by the minor processes of word formation. विद्यार्थी मित्रांनो, TYBAच्या स्पेशल इंग्लिश क्लासमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी प्रोफेसर मालिनी आढाव आपल्या स्टडी ऑफ इंग्लिश लँग्वेज ह्या विषयात आपलं स्वागत करते. DSE4 ह्या विषयाचं लेक्चर आपलं चाललं आहे, आणि गेल्या लेक्चर्समध्ये आपण बरेचसे टॉपिक एक्सप्लेन केले होते, आणि आता आपल्या सेकंड युनिट मॉर्फोलॉजी त्यातला एक महत्त्वाचा टॉपिक आज मी तुम्हाला शिकवणार आहे. त्या टॉपिकचं नाव आहे प्रोसेसेस ऑफ वर्ड फॉर्मेशन. गेल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला मॉर्फोलॉजीमधल्या महत्त्वाच्या कन्सेप्ट समजून सांगितल्या होत्या. व्हॉट इज मॉर्फिम, व्हॉट आर द टाईप्स ऑफ मॉर्फिम, हे सगळं आपलं गेल्या लेक्चरमध्ये झालं आहे, 2-3 लेक्चर्समध्ये. आणि आज मी तुम्हाला शब्द कसे बनवले जातात, ते शब्द बनवण्याच्या पद्धती कशा आहेत, कशा पद्धतीने वेगवेगळ्या भाषांमध्ये शब्द बनवले जातात याचा अभ्यास आज आपण करणार आहोत. इंग्लिशमध्ये शब्द बनवण्याच्या एकूण 10-11 प्रोसिजर्स आहेत, परंतु त्या सगळ्या प्रोसेसेसपैकी काही प्रोसेसेस की ज्यांच्याने मुख्यत्वे करून खूप सारे शब्द बनवले जातात त्यांना म्हणतात मेजर प्रोसेसेस ऑफ वर्ड फॉर्मेशन. आणि काही प्रोसेसेस अशा आहेत की त्यांच्याने पण शब्द बनवले जातात, पण त्यांच्याने बनवल्या जाणाऱ्या शब्दांची संख्या मर्यादित असते, तर त्यावेळी त्याला म्हणतात मायनर प्रोसेसेस ऑफ वर्ड फॉर्मेशन. तर ह्या मेजर प्रोसेसेस 3 आहेत. त्यांच्यात पहिली आहे ॲफिक्सेशन. इट इज द मेजर प्रोसेस ऑफ वर्ड फॉर्मेशन, अँड मोस्ट ऑफ द वर्ड्स दे आर फॉर्म विथ दिस प्रोसेस. Second process, it is compounding, and third process, it is called as conversion. And there are minor processes of word formation. They are 9 processes. For example, reduplication, clipping, blending, acronymy, back formation, borrowing, loan translation, and hypocorism. So in all, I will teach you 12 processes of word formation. विद्यार्थी मित्रांनो, आपण एकूण 12 पद्धती बघणार आहोत की ज्यांच्याने आपण वेगवेगळे शब्द जे ते बनवत असतो. अतिशय इंटरेस्टिंग अशा ह्या प्रोसिजर्स आहेत, आणि त्यातल्या 3 ज्या आहेत त्या मेजर आहेत, ॲफिक्सेशन, कंपाऊंडिंग आणि कन्व्हर्शन. आणि नंतर मायनॉर प्रोसेसेसमध्ये 9 प्रोसिजर्स तुम्हाला शिकवणार आहे. रिडुप्लिकेशन, क्लिपिंग, ब्लेंडिंग, ॲक्रॉनिमी, बॅक फॉर्मेशन, क्वाइनेज, बॉरोईंग, लोन ट्रान्सलेशन, काल्क, हायपोकोरिझम. प्रत्येक प्रोसिजर काय ते तुम्हाला समजून सांगते, आणि त्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स देऊन तुम्हाला ते क्लिअर करते. तर पहिली मेजर प्रोसिजर आहे आपली, ती आहे ॲफिक्सेशन. ॲफिक्सेशन यालाच म्हणतात डिरायव्हेशन. व्हॉट इज डिरायव्हेशन? डिराईव्ह मीन्स टू गेट समथिंग, की काहीतरी नवीन मिळवणं याला म्हणतात डिराईव्ह. आणि ज्या प्रोसिजरमधून आपण नवीन वर्ड्स मिळवत असतो त्याला म्हणतात डिरायव्हेशन. आणि याला ॲफिक्सेशन असं का म्हणतात? ॲफिक्स मीन्स ए पार्ट ऑफ वर्ड विच इज अटॅच्ड टू अदर वर्ड.
बघा, तुम्हाला मी मागच्या पिरियडला पण सांगितलं होतं, मागच्या लेक्चर्समध्ये क्लिअर केलं होतं की जे मॉर्फिम, फ्री मॉर्फिम असतं ते कुठल्याही दुसऱ्या मॉर्फिमच्या मदतीशिवाय स्वतंत्रपणे शब्द म्हणून येत असतं, तर त्याला आपण फ्री मॉर्फिम असं म्हणतं. आणि काही मॉर्फिम असे असतात की ज्यांना आपण बाउंड म्हणतो, ते दुसऱ्या शब्दांना जोडले गेल्याशिवाय स्वतंत्रपणे शब्द म्हणून येऊ शकत नाही, त्यावेळी त्यांना म्हणतो आपण बाउंड मॉर्फिम. तर हे ॲफिक्स म्हणजे काय असतं? इट इज अ बाउंड मॉर्फिम, की मूळ शब्दाला, रूट वर्डला जोडून मग त्याच्यापासून नवीन शब्द तयार केला जातो, त्याला म्हणतो आपण ॲफिक्स. आणि हे ॲफिक्सेस, की एक रूट वर्ड असतो आणि त्या रूट वर्डला ॲफिक्सेस जोडून त्याच्यापासून नवीन शब्द तयार करण्याची जी प्रोसिजर असते, इट इज कॉल्ड ॲज ॲफिक्सेशन. व्हॉट इज ॲफिक्सेशन? ॲफिक्सेशन इज ॲडिंग affixes at the beginning or at the end of the word to the root word and to create a new word, it is called as affixation. की मूळ शब्द जो असेल, रूट वर्ड जो असेल, बेस जो असेल, त्याच्या आधी किंवा नंतर ॲफिक्सेस जोडून त्याच्यापासून नवीन शब्द मिळवणे, ह्या प्रक्रियेला म्हणतात ॲफिक्सेशन. तर हे जे ॲफिक्सेस आहे याचे 2 प्रकार पडतात. आपण मागच्या लेक्चरमध्ये पण पाहिले की जे मूळ शब्दाच्या आधी जोडलं जातं त्याला म्हणतो आपण प्रेफिक्स, आणि मूळ शब्दाच्या नंतर जोडलं जातं त्याला म्हणतो आपण सफिक्स. आणि ह्या सफिक्सेसचे वेगवेगळे टाईप्स पण मी तुम्हाला गेल्या लेक्चरमध्ये शिकवलेले आहेत. फॉर एक्झाम्पल इन्फ्लेक्शनल सफिक्स, डिरायवेशनल सफिक्स. डिरायवेशनल सफिक्समध्ये 2 टाईप शिकवले होते तुम्हाला मी, क्लास मेंटेनिंग डिरायवेशनल सफिक्स अँड क्लास चेंजिंग डिरायवेशनल सफिक्स. तर आज आपण पाहूयात ॲफिक्सेशन. तर ॲफिक्सेशनमध्ये आधी येईल आपलं प्रेफिक्सेशन. तर प्रेफिक्सेस म्हणजे काय? प्री म्हणजे आधी, फिक्स म्हणजे जोडणे. मूळ शब्दाच्या आधी जोडलं जातं त्याला आपण म्हणतो प्रेफिक्सेस. की मूळ शब्द असतो त्याला काहीतरी प्रेफिक्स जोडायचा आणि त्याच्यापासून नवीन वर्ड तयार करायचं, याला म्हणायचं प्रेफिक्सेशन. आता फॉर एक्झाम्पल, की काही जे प्रेफिक्सेस असतात ते निगेटिव्ह मिनिंगचे असतात, काही प्रोफिक्सेस जे आहेत ते अपोजिट मिनिंगचे असतात. आता फॉर एक्झाम्पल, फेअर हा शब्द आहे, FAIR, फेअर. फेअरला आपण अन हे प्रेफिक्स जोडलं की त्याच्यापासून होतं अनफेअर, म्हणजे हा अपोजिट वर्ड झाला, निगेटिव्ह मिनिंग झाला. स्मोकर हा शब्द आहे, त्याला आपण नॉन हा हे ॲफिक्स जोडलं की त्याच्यापासून नॉन स्मोकर हे शब्द तयार होतात. लॉयल हा शब्द आहे, त्या लॉयलला आपण डिस लावलं तर त्याच्यापासून डिसलॉयल हा नवीन शब्द तयार होतो. लाईक हा शब्द आहे, त्याला डिस लावलं तर डिसलाईक असा शब्द तयार होतो. ऑनेस्ट हा शब्द आहे, त्या ऑनेस्टला आपण डिस लावलं तर डिसऑनेस्ट असं होतं. त्याचबरोबर मोरल हा शब्द आहे, त्या मोरलला ए लावून दिला आपण पुढे तर अमोरल असं होतं आहे. सेन म्हणजे शहाणा, त्या सेनला आपण इन लावून टाकलं तर त्याला होऊन जातं इनसेन म्हणजे मॅड. रेग्युलर हा शब्द आहे, त्याला इर लावून दिला आधी की इररेग्युलर. रेग्युलर म्हणजे नियमित आणि इररेग्युलर म्हणजे अनियमित. लिटरेट हा शब्द आहे, त्या लिटरेटला इल लावलं तर त्याच्यापासून इल्लिटरेट. लिटरेट म्हणजे शिक्षित आणि इल्लिटरेट म्हणजे अशिक्षित असा त्याचा शब्द तयार होतो. फ्रॉस्ट हा शब्द आहे, फ्रॉस्ट म्हणजे बर्फ जमावून आहे, त्याला आपण डी केलं, लावून टाकलं सुरुवातीला प्रेफिक्स आणि त्याचा डी फ्रॉस्ट केला तर तो त्याच्याबरोबर विरुद्धार्थी असा शब्द तयार होतो. मिस हे एक प्रेफिक्स आहे, त्या मिसला जर आपण मूळ शब्दाला लावलं तर त्याचाही उलट असा अर्थ होतो. अंडरस्टँडिंगला मिस लावलं तर मिसअंडरस्टँडिंग, कंडक्टला मिस लावलं मिसकंडक्ट, लीडला मिस लावलं मिसलीड. माल हे एक प्रेफिक्स आहे, माल ह्या प्रेफिक्सने आपण मूळ शब्दाला लावलं तर त्याचाही अर्थ निगेटिव्ह होतो. माल ट्रीट, माल प्रॅक्टिस, माल ॲडजस्टमेंट. आर्च हे प्रेफिक्स आहे, आर्च म्हणजे तीव्रता वाढवणारं. आता फॉर एक्झाम्पल, ड्यूक म्हणजे राजा, पण आर्च ड्यूक म्हणजे जो सर्वश्रेष्ठ राजा असेल, सर्वात वरचा राजा असेल त्याला म्हणूयात आपण आर्च ड्यूक. आर्च एनिमी म्हणजे सगळ्यात मोठा शत्रू असेल त्याला म्हणायचं आर्च एनिमी. आर्च हे जे प्रेफिक्स आहे त्याचा अर्थ काय होतं? हायेस्ट. त्याचबरोबर आपण सुपर हे प्रेफिक्स लावतो, सुपरचा अर्थ अबव, त्याच्यावरती. फॉर एक्झाम्पल, मॅनला आपण सुपरमॅन लावलं तर मॅनच्या वरचा, जो सर्वसामान्य माणूस करू शकत नाही ते जो करेल त्याला म्हणायचं आपण सुपरमॅन. नॅचरल, त्याला सुपर नॅचरल केलं
नॅचरल हा शब्द आहे आणि त्या नॅचरलला आपण सुपर नॅचरल केलं तर नॅचरलच्या पलीकडे जाऊन त्याच्यापेक्षा वरचा त्याला म्हणायचं आपण सुपर नॅचरल. आउट शब्द आहे. आउट हा शब्द सुद्धा तुम्हाला माहिती असेल पण ते प्रेफिक्स पण आहे. तर प्रेफिक्स म्हणून जर आपण लावलं टर्नला आउट टर्न, स्टँडिंग आउटस्टँडिंग म्हणजे अगदी विशिष्ट, लिव्ह आउट लिव्ह, त्याच्यानंतर सर SUR सर हे प्रेफिक्स जर लावलं तर त्याच्यापासून नवीन शब्द तयार होतं. टॅक्स असेल तर सर टॅक्स म्हणजे त्याच्यावरचा. ओव्हर, ओव्हर हा शब्द तुम्हाला माहिती असेल परंतु ते आपलं प्रेफिक्ससुद्धा होऊ शकतं. ओव्हर असेल तर ओव्हर म्हणजे टू मच, ओव्हर इट म्हणजे जास्तीचं खाणं, ओव्हर ड्रेस्ड म्हणजे खूप सारे कपडे परिधान करणं, ओव्हर कॉन्फिडंट एखादा कॉन्फिडंट असणं म्हणजे आत्मविश्वास असणं ही गोष्ट चांगली, पण ओव्हर कॉन्फिडंट म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त आत्मविश्वास, घमेंडी आपण त्याला म्हणू शकतो. किंवा सब, सब हे काय दाखवतं की मूळ लेवलपेक्षा खालचा, लोअर दॅन. सब ह्युमन म्हणजे ह्युमनपेक्षा खालच्या पातळीवरचा. सबकॉन्शियस, कॉन्शियस म्हणजे जागृत अवस्थेत आपण जे असतो ते कॉन्शियस आणि त्याच्या खालचं जे त्याला म्हणायचं सबकॉन्शियस किंवा सबस्टँडर्ड म्हणजे खालच्या दर्जाचं. अंडर, अंडर हे सुद्धा प्रेफिक्स म्हणून वापरू शकतो आपण. अंडरलॉक, अंडरलूक, अंडर प्रिव्हिलेज. देन हायपर, हायपर म्हणजे एक्स्ट्रीमली. बघा एखादा सेन्सिटिव्ह असेल तर ते ठीक आहे पण आपण म्हणतो हायपर सेन्सिटिव्ह म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त संवेदनशील. क्रिटिकल, एखाद्याला दुसऱ्यावर टीका करायची सवय असते पण त्याला हायपर क्रिटिकल म्हणजे खूप सारा टीका करणारा असेल. अल्ट्रा, EUTRA, अल्ट्रा म्हणजे एक्स्ट्रीमली, बियॉन्ड ह्या अर्थाने. अल्ट्रा व्हायलेट, अल्ट्रा मॉडर्न. मिनी म्हणजे लिटल, मिनी स्कर्ट. नंतर पोस्ट, पोस्ट म्हणजे नंतरचा, पोस्ट मॉडर्न, पोस्ट कोलोनियल. देन को मीन्स विथ, जॉईन, कोऑपरेट, को पायलट, को एडिटर एक्सेट्रा. देन काउंटर, दिस इज ऑल्सो ए प्रेफिक्स. काउंटर, काउंटर पार्ट म्हणजे विरोधी. काउंटर ॲक्ट म्हणजे एकाने ॲक्टिंग केली त्याच्या बरोबर उलट्या पद्धतीने करायचं. देन अँटी, अँटी म्हणजे अगेन्स्ट, अँटी सोशल, अँटी करप्शन, अँटी क्लॉकवाईज एक्सेट्रा. प्रो, PRO हे सुद्धा प्रेफिक्स असतं. प्रो कम्युनिस्ट. फोर हे सुद्धा प्रेफिक्स असतं. फोरटेल म्हणजे पुढे काय घडणार आहे ते आधीच सांगणं. फोरकास्ट म्हणजे पुढचा जो अंदाज आहे तो आधीच सांगणं. वेदर फोरकास्ट असतं ना, हवामानाचा अंदाज आधीच दिला जातो. प्रो म्हणजे ऑन द साईड ऑफ, प्रो कम्युनिस्ट वगैरे. नंतर इंटर, इंटर मीन्स बिटवीन ऑर अमंग, इंटर कॉलेजिएट, इंटरनॅशनल एक्सेट्रा. देन प्री म्हणजे आधीचं, प्री वॉर, प्री मॅरिटल, प्री वेडिंग. एक्स म्हणजे फॉर्मर ह्या अर्थाने असतं. एक्स मिनिस्टर, एक्स हजबंड. री मीन्स अगेन, रिब्युल्ड, रिमेंबर, रिकन्स्ट्रक्ट, रिव्हॅल्युएट. युनी म्हणजे वन ह्या अर्थाने. युनिलॅटरल, युनिसेक्स. देन मोनो मीन्स वन, मोनोपॉली. then bi means two or di means two. Bilingual means using two languages. Then dipole. Tri means tree. Multi means many, multigrain. Poly means many, polysyllabic. Auto means self, autobiography. Then neo means new, neoclassical. Pan African, pan means worldwide. All. Semi means half, semi government. All these are the prefixes, and by prefixes, adding different prefixes, we can create new words also. Then after prefixation there is another procedure, that is suffixation. So what is suffixation? Prefixes, they are attached to the word before the root word. They are attached before the word, and suffixes, they are attached after the word. These suffixes, they are of two types, class maintaining and class changing. These are derivational and inflectional. For example, the word gang, if it is added with a suffix ter, it becomes gangster. Then if there is a word engine, we can make it engineer.
Then god, goddess, tiger, tigress, book, booklet, care, careless. Then if we add carelessness, it can be made a new word. A boy, boyhood, child, childhood, relationship, friendship, free, freedom, a slave, slavery, beauty, beautiful, hand, handful. So all these are the suffixes. There are some suffixes which if the word is noun, it remains the noun. These are noun suffixes. For example, stir, it is a noun suffix. Double er, it is a noun suffix. Er, it is a noun suffix. Let is a noun suffix. All these which we have seen, these are the noun suffixes. Then there are some suffixes which can be called as verb plus verb. Verb, and when we add a suffix, it becomes a noun. For example, drive. We add er and it becomes driver. Drive is a verb and driver is a noun. Act is a verb and actor is a noun. Inhabit is a verb and inhabitant, it is a noun. Employ, it is a verb and employee, it is a noun. Explore, it is a verb and exploration, it is a noun. Amaze, it is a verb and amazement, it is a noun. Refuse, it is a verb and refusal, it is a noun. Drive is a verb and driving is a noun. Drain is a verb and drainage is a noun. Then there are adjective noun suffixes, means root word it is adjective, and when we add suffix to the adjective, it becomes a noun. For example, happy, happy is an adjective, and when we add ness, happiness, it becomes a noun. Sen is a adjective, sen means shahana, and when we say sanity म्हणजे शहाणपण, so it becomes a noun. Then there are some verb suffixes. For example, simple, simple it is an adjective, and when we say simplify, it becomes a verb. Popular, it is an adjective, and when we say popularize, it becomes a verb. Sad, it is an adjective, and when we say sadden, it becomes a verb. Then some nouns, they are converted into adjective by adding the suffix. For example, full. Use, it is a noun and useful becomes adjective. Care, it is a noun and careless becomes adjective. Coward, it is adjective, noun, and cowardly it becomes an adjective. Child is a noun and childlike becomes adjective. Cream is a noun and creamy becomes adjective. Full is a noun and foolish becomes adjective. Magic, it is a noun, and magician, it is also a noun. Yes. Then there are some adjective suffixes. For example, music and musical. Music, it is a noun and musical becomes adjective. Nation, national. Attract, attractive. Virtue, virtuous. Read, readable. All these are the adjective suffixes. Child, childish. Pay, paid. Happy, happily. Word, back, backward. Wise, whitherwise. Country wise, etc. So all these are the suffixes. So this is the procedure of affixation, the first process of word formation, that is affixation, or it is called as derivation. So this is the first procedure, and in the next lecture we will see the next procedure, that is compounding.